फायनली रायगडावर आलेलो आहोत आणि तिथे रोपवेमधून येताना खूप भारी वाटलं, पण मी खूप जास्त घाबरली. आता आम्ही चढायला स्टार्ट केलं. थोडंसं रोपवेने आलं तरी थोडंसं 10-15 मिनटं चढायला लागतं, चालायला लागतं. सो आम्ही आता स्टार्ट केलं चढायला. रोपवेचा मार्ग होता आणि पहिला आपल्याला जो पायऱ्या लागल्या पुढच्या आणि जो दरवाजा लागला तो मेणा दरवाजा आणि ज्या पायऱ्या लागल्या आणि त्याच्या खाली जे होतं ते सगळं शिवकालीन उपवन होतं. हा पूर्ण राजमहाल आहे आणि राणी वसा आहे, राण्यांच्या राहण्याचा ठिकाण आहे आणि त्या ज्या पायऱ्या खाली उतरत होत्या तिकडे उपवन होतं. आता तुम्हाला लागून 1 2 3 4 गृह दिसतील. ते राणी वसा म्हणतात त्याला, जे जॉईंट आहेत एकमेकांना. 1 2 3 4 हे जारी जॉईंट आहेत. ते का जॉईंट आहेत? टोटल इकडे 7 आहेत. 7 त्यातले 3 आहेत, त्यातले 3 बंद आहेत ना, त्यातले 4 ओपन आहेत कारण एकमेकांशी कनेक्टेड आहेत. एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याचा कसा 3 राण्या-वरती 2 राण्या खाली जिजामातांबरोबर. महाराजांची एक राणी सईबाई आधीच वारल्या होत्या आणि एक संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई यांचा हा वाडा, म्हणजे सुनबाई आणि त्यांची सासूवा इथे राहायच्या. त्यांच्या सेविका वगैरे होत्या. त्याच्यासाठी एक शेवटचं वेगळं बांधलेलं आहे, तुपाखाना आहे जो जेवण वगैरे बनवण्यासाठी आहे. तर ह्याचं मूळ स्ट्रक्चर कसं असेल, हा जो मेन होता, हे राहण्याचं मेन होतं. याच्यात ना तुम्हाला चौकोनी हे दिसली असती तुम्हाला कोवणी खांबांसाठी आहेत. हा मेन मूळ जोता. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा परत एक छोटा आहे. हा याच्या पुढे वरती लाकडाचं बांधकाम असणार, दुमजली असू शकतं हे, आणि त्याच्यावरती छप्पर असणार एका साईडला. तर ह्याच्यामध्ये आपण हा पूर्ण क्लोज असणार आणि तेव्हा लाकडी बांधकाम आणि पडदे वगैरे सगळं असणार. शेवटच्या इकडे ठिकाणी ना ते स्वच्छतागृह म्हणू शकतो आपण. बरोबर. स्वच्छता स्कूप वॉशरूम. तर आपण आधी तिकडे एकदा जाऊयात, ते बघून घेऊयात. सगळ्या 4ही यांचे स्ट्रक्चर सेमच. स्वच्छतागृह आहेत. मोठा खड्डा स्कूप असतो आणि त्याच्यानंतर त्याचा वापर मग शेतांमध्ये वगैरे खत म्हणून. हा, तर ते तसंच स्ट्रक्चर इकडे पण केलेलं आहे. हे बघा, तेवढा विचार केलेला होता त्या काळात. हो ना, खरंच. जेव्हा इंग्रज आणि त्यांना पण माहिती नव्हतं, म्हणजे त्या काळात आपल्याकडे ही सोय होती. हो, आणि त्यांनी आपलं कॉपी केलंय. म्हणजे तेव्हा कसं होतं की राजदरबार आणि तो जो मोठा वर्ग होता त्यांना हे शक्य होत होतं. बाकी सामान्य जणांना हे पॉसिबल नव्हतं. तेव्हा तेवढा पैसा नव्हता आणि तेव्हा स्थैर्य नव्हतं. त्याच्यामुळे सगळं ते बाहेर जायचे शेतांमध्ये वगैरे वगैरे. नाहीतर मग ती टेक्निक आपल्याकडे, ज्या बऱ्याच टेक्निक्स आहेत त्या आपल्याकडेच आहेत ओरिजिनल आधीपासूनच्या. नंतर हळूहळू त्यात तिकडे गेलेला आहे. जसं विमानाचा शोध म्हणतात की राईट बंधूंनी लावला, त्याच्याही आधीपासून आपल्याकडे विमानशास्त्र आहे. जेव्हा इंग्रज आले आणि आपल्यातले इथले बरेच शास्त्र तिथे घेऊन गेले, त्याच्यानंतर त्यांचं ते वाचून वगैरे मग त्यांनी पुढे ते डेव्हलप. सो गाईज, आम्ही गडावरचा जो कचरा आहे ते पप्पा उचलत चाललेत. हे बघा, इथे पण असा कचरा टाकून प्लीज जाऊ नका. प्लीज रिक्वेस्ट आहे. प्लास्टिकच्या बाटल्या घेता, स्वतःची बॅग आणा टाकायला. तुम्ही येता कचरा प्लीज करू नका रायगडावर. आहे बघा, इथे पण प्लास्टिक आहे पप्पा. हे बघा, प्लीज. खाऊ घेऊन येतात तर खाऊचं रॅपर त्यामध्येच टाका. तुमच्या बॅग मध्ये कचरा टाका. हे बघा किती, आत्ता आम्ही पकडायला स्टार्ट केलंय. प्लास्टिक बघा किती. हे बघा, अर्धी बॅग तर भरली आहे. काहीतरी वाटायला पाहिजे गाईज. बाबा तिथे पण वाटली आहे बघा. कुठे जागोजागी तुम्हाला मिळेल बाबा. दमाल तुम्हीच.
लाज वाटली पाहिजे असं कचरा टाकून जाताना. मला इतिहास सांगितला की कसं काय चंद्रराव मोऱ्यांकडून वगैरे घेतला तो वगैरे सगळं बरोबर. त्याच्यानंतर रायगड जेव्हा महाराज गडावरती आले तेव्हा ज्यांनी पहिल्यांदा बघितला तेव्हाच त्यांना हा गड आवडला आणि त्यांनी सांगितलं तत्तास हीच जागा करावी. त्याच्यानंतर महाराज आग्रा भेटीला गेले, औरंगजेबाच्या आग्रा भेटीला गेले आणि त्याच्या आधी सुरत लुटली होती महाराजांनी. तेव्हा त्याच्यामध्ये जेवढं धान्य वगैरे हे खजिना वगैरे जो दागिने वगैरे जो मिळाला तो अर्धा त्यांनी सिंधुदुर्गासाठी वापरला आणि काही रायगडासाठी त्यांनी राखीव ठेवला की पूर्ण. तर सोनदेव बाबाजी सोनदेव हे ह्याचे बांधकाम विभाग प्रमुख होते. त्यांच्या अंडर हिरोजी इंदुलकर होते. त्यांनी पूर्ण हे स्थापत्य तयार केलेलं आहे. तर महाराजांनी त्यांना आग्रा भेटीला जाण्याच्या आधी पूर्ण सूचना दिलेली की हा गड आपल्याला राजधानी म्हणून करायचा आहे. तर अशा सगळ्या हे वास्तू बनवून ठेवा, मी येईपर्यंत तुम्ही वास्तू बनवून ठेवा. त्यांनी पूर्ण रचना केली. तर बेसिकली 3 भाग पडतात, 3 ते 4 भाग पडतात ह्याचे रायगडाचे. एक भाग आपण आता जिकडे आहोत तो अति संवेदनशील म्हणू शकतो, कारण तिकडे राजांचा सहवास होता, राणी वसा होता, तो अति संवेदनशील. त्याच्यानंतर पुढचा होळीचा माळ आणि बाजारपेठ वगैरे तो सगळा भाग आहे तो संवेदनशील. म्हणजे तिकडे अष्टप्रधान मंडळ असतील, त्याच्यानंतर बाजारपेठ, हुजूर बाजारपेठ वगैरे तो भाग होता. त्याच्या पुढे वसाहत, एका साईडला ब्राह्मण वसाहत आहे, एका साईडला कारकूर वसाहत आहे. त्याच्यानंतर पूर्ण जगदीश्वराचा मंदिरच्या पुढचा पूर्ण भाग आहे तो लष्करी विभाग आहे. लष्करी विभाग म्हणजे जेव्हा महाराजांच्या काळात जेवढं त्यांचं लष्कर होतं आणि जे सैन्य होतं ते त्या भागात राहत होतं सगळं. भवानीकडा आणि बाराटाकी जो परिसर आहे तिकडे पूर्ण तो लष्करी विभाग होता. तर आपण हळूहळू आता पूर्ण सगळं बघत जाऊ आणि याचा पूर्ण इतिहासाचा अनुभव घेऊ. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हा जो पडलेला भाग आहे, कोसळलेला भाग आहे, तो आपल्या इतिहासाचा अभिमानाचा भाग आहे. आपण जसं राजस्थानला जातो आणि दिल्लीला वगैरे जातो तिकडे जसे किल्ले सुस्थितीत आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत, तसे आपले का नाहीत? कारण आपण कधी शरणागती पत्करलेली नाहीये. मराठ्यांनी कधी शरणागती पत्करलेली नाहीये. मराठ्यांनी नेहमी झुंजच दिलेली आहे. तर त्याच्यानंतर झुंजीनंतर आपण कधी जेव्हा किल्ला मुघलांकडे वगैरे गेला तर त्यांनी त्याची ती नासधूस केलेली आहे. आपला इतिहास पुढे जाऊ नये त्याच्यामुळे ती नासधूस झालेली आहे. आपणही शरणागत गेलो असतो, आपणही मुघलांना किंवा कुणाला इंग्रजांना शरणागत गेलो असतो तर आपलेही किल्ले तसे सुस्थितीत असते, चांगले असे जसे राजस्थानला आहेत. पण हे जे पडले किल्ले वगैरे आहेत तो आपला अभिमान आहे खरंच. त्याच्यामुळे आपण आहोत, कारण आपण कधी शरण गेलो नाही. तर त्याचा अभिमान बाळगा आणि पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने केलेल्या कार्यामुळे हे पुन्हा वैभव निर्माण होऊ शकतं. तर ते निर्माण होणारच आहे. पण आता जे पडलंय त्याला कोणी नावं नका ठेवू, कारण तो आपला अभिमान आहे. हे लक्षात ठेवा आणि मग गड किल्ले बघा. काय आक्रमण केल्यानंतर डायरेक्टली बालेकिल्ला किंवा डायरेक्टली राजपरिवार हातात भेटू नये म्हणून ही योजना केलेली असते. जसा दरवाजा हा या गडाचा 1.5 गाव खाली आहे, तिथून मग आपण वरती येतो आणि मग त्याच्यानंतर हा बालेकिल्ला. संरक्षणाच्या दृष्टीने त्याला हे खूप अतिशय महत्वाचं ठिकाण हे आहे. तिथे सहजासहजी कोणी पोहोचू शकत नाही. तसं जसं आपण राणीवासा बघितला हे आणि हे महाराजांचा जो वाडा होता मागचा, आपण तिकडे आता. पप्पा फर्स्ट टाइम आलेत रायगडावर आणि त्यांनी खूप छान कार्य करायला घेतले. प्लास्टिकच्या बॉटल्स उचलत आहेत, जो कचरा दिसतोय प्लास्टिकचं सगळं उचलतात आणि पिशवीमध्ये टाकतात. सो एक नंबर डॅडा, एक नंबर. पप्पा कसं वाटतंय तुम्हाला? फर्स्ट टाइम ना, कसं वाटतंय? आनंद होतो. पण हे कचरा बघून वाईट वाटतं की नाही? आत्ताची पोरं येऊन टाकतात वाईट त्याचं वाटतं मला. हो ते बघा झाकण उचलतात काका. खूप चांगलं कार्य चाललंय आपलं ऍक्च्युली. हे बघा आत्ताच आम्ही जस्ट स्टार्ट केलं, 10 मिनिटं पण झाले नसतील आणि एवढा कचरा भरलाय गाईज. प्लीज गाईज रिक्वेस्ट आहे, कचरा दिसला तर तुम्ही सुद्धा अशी एक मोठी पिशवी आणा, त्यात कचरा टाका प्लीज. खाली कचरा करू नका. आणि रायगड आपलं देवस्थान आहे मराठ्यांचं, तर आपण देवस्थानी जाऊन कचरा टाकतो का? नाही. प्लीज आपल्या रायगडावर जपा. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय.
मूळतः म्हणजे रायगड गडावरून यायला 4 मार्ग होते. खालून एक आपण नाणे दरवाजा, चित्त दरवाजा, तिकडून आल्यानंतर वरती जो महादरवाजा लागतो, महादरवाजानंतर ही 4 मार्ग होते गडावरती यायला, कारण सगळीच एका मार्गाने वरती येऊ शकत नाही. एक होता राजमार्ग, जो राजमार्गावरून राजघराण्यातील लोक आणि जी जी महत्वाची लोक आहेत ती पालखी मार्गाने ह्या दरवाजाच्या इकडे यायची. पालखी हा पालखी दरवाजा आहे आणि पालखी दरवाजाच्या वरती पुढे चौकट आहे अशी, आणि त्या तिकडे सगळे ते डोई उचलणारे, पालखी वगैरे उचलणारे ते इकडे थांबायचे. त्याच्यानंतर इकडून राजघराणं वरती जायचं. त्याच्यानंतर एक मार्ग होता तो महाजन मार्ग, की ज्याच्यात ते दुसऱ्या श्रेणीतले जे अधिकारी वगैरे होते ते आपण आता जो उतरणार आहोत तो महाजन मार्ग. आणि त्याच्यानंतर तो अजून सामान्य मार्ग होता, तो तिकडूनच महादरवाजाच्या इकडून पुढे जातो, जो टकमक टोकावरून वरती येतो. म्हणजे प्रत्येकाला ऍक्सेस दिलेले महाराजांनी, की मेन ह्या ठिकाणी कोण येणार, त्याच्यानंतर सेकंड कुठे येणार, प्रत्येकासाठी मार्ग होते. की असं नाही की कोणी सगळेच याच मार्गाने येतील, कारण तो सुरक्षेसाठी ते सगळे मार्ग होते. जो जितका महत्वाची व्यक्ती होता त्याच्यासाठी प्रत्येकासाठी कॅटेगरी केली होती. त्याप्रमाणे त्याची वर्दी दिली जायची. म्हणजे काहींना पालखीचा मान होता, काहींना ढोल ताशे नगाऱ्याचा मान होता. तर ढोल वाजले तर समजायचं की कोणी सरदार आलाय, किंवा अजून काही तुतारी वाजली तर अजून कोणी मोठा माणूस आलाय. या प्रकारे ते कळलं, अख्ख्या गडाला कळायचं की कोणतरी हस्ती आली आहे इकडे. तर सामान्य माणसांसाठी वेगळं होतं, जे रेग्युलर ये जा करणारे होते, आणि काही महत्वाच्या माणसांसाठी किंवा राजव्यक्तींसाठी वेगळं होतं. तर जसं हा पालखी दरवाजा आपण बघतो इथून वरती जाताना, तर या पालखी दरवाजाच्या इकडे सुद्धा राण्यांचं एंट्री इकडून असली तरी पण कोणी आलं तरी पण त्याची वर्दी पहिली वरती जायची, नंतरच तो पालखीचा म्हणजे जो कोणी पालखीत बसलेली व्यक्ती असेल ती वरती जायची. डायरेक्टली कोणाला ऍक्सेस नव्हता. म्हणजे जरी राण्यांचा असेल किंवा अजून कुणाचा असेल, कुठल्याही राजघराण्यातली व्यक्ती आली तरी पहिली वर्दी पहिली जायची. आणि वर्दी म्हणजे नोटिफिकेशन जायचं त्यांना की हे आले, त्यांना पाठवतोय. ते त्यांचं अर्जंटली असायचं. कोणी पण असू दे, पहिली वर्दी जाणार. अच्छा, काही असू दे, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गरज होती. काय महाराजांना एवढं सगळं छोटं छोटं जायचं सगळं नाही, महाराजांना नाही, प्रत्येक गडावरती प्रमुख असतील. गडकरी असायचा, गडाचा किल्ल्याचा प्रमुख असायचा, त्या सगळ्या अंडर हे सगळे आहे. आणि वरती आलो, हा पूर्ण इथपर्यंत जिकडे तो चौथरा दिसतो पुढचा, तिथपर्यंत हा पूर्ण महाराजांचा राहता वाडा आहे. पूर्ण हा शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे. जिथे संभाजी महाराजांचं एक दालन असणार, शिवाजी महाराजांचं एक दालन असणार, जिजामाता इथे राहत नसतात तरी त्यांचं एक दालन असणार. कारण काही वेळासाठी जिजामाता इथे यायच्या, राज्याभिषेकासाठी इथे होत्या, तर त्यांचं येणं जाणं चालू होतं. पण मुख्य वाडा खाली असला तरी ते येणं जाणं चालू होतं. तर त्यांचं एक दालन इकडे असू शकतं. राणीवासा सगळं समोर होतं, पण हे मुख्य दालन. आणि त्याच्यानंतर राहता वाड्यामध्ये पूर्ण सोय होती महाराजांची स्नानसंध्येची, पूर्ण त्याच्यानंतर प्रातर्विधिक वगैरे करण्याची. तर त्या गोष्टी आपण सगळ्या बघू. त्याच्यानंतर पुढे गाईज प्लीज इथे चप्पल घालून जाऊ नका, हे महाराजांचं आहे. व्हायच्या जे छोटे छोटे, प्लीज इथे चप्पल घालून जाऊ नका. जे कोणी ब्लॉग बघत असेल वॉल दिसते या पार्टच्या वरती छोटी सदर होती, चप्पल घालून जाऊ. एक सदर होती, त्या सदरेवरती जे छोटे छोटे निर्णय व्हायचे, ज्यांना माहिती नाही सदरेवरती निर्णय व्हायचे. आता इकडे जो आपला दिसतोय कुंभ, ही पाणी साठवण्याची जागा आहे. म्हणजे ही पूर्ण स्नानगृह आहे. हे समोर जे आता महाराजांचं बाथटब आहे, हे स्नानगृह आहे. ऍक्च्युली तिकडे तुम्ही बघा 2 स्टेप्स आहेत तिकडे पण, आणि होल्स आहेत, अजूनही भिंतींना होल्स आहेत की पाणी जाण्यासाठी जागा आहे. त्या काळात उत्खननाच्या वेळी लोखंडी पाईप्स अजूनही सापडतात. त्या काळात लोखंडी पाईप्स वापरून पाण्याची येण्या जाण्याची सोय केलेली होती. ते आताही दिसतोय. हा कुंभ पाण्याचा कुंभ आहे, पाणी साठवण्याची जागा आहे स्नानगृहासाठी. आणि पुढे आहे ते स्नानगृह आहे, हे स्नानगृह होतं. ओके, अजून त्या साईडला पण एका छिद्र असतील, असे गोल गोल छिद्र असतील. सो गाईज माझी एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी ब्लॉग बघत असतील इथे चप्पल घालून कधीच चढून जायचं नाही या साईडला, बिकॉज हे सगळं महाराजांचं राहायचं होतं. प्लीज चप्पल घालून जाऊ नका. तुम्हाला जायचंय बघायचंय जा, चप्पल काढा आणि मग जा.
बिकॉज हे महाराजांचं सगळं राहतं, घर म्हणतो ना आपण, रूम्स म्हणतो तसं होतं. प्लीज प्लीज रिस्पेक्ट गाईज. इथे चप्पल घालून जाऊ नका. आमची बॅग एवढी भरली आहे पूर्ण आणि आम्ही जिथे जिथे प्लॅस्टिक दिसेल ते सगळं घेतो, सगळं या बॅगमध्ये टाकतोय. सो खरंच खूप चांगलं कार्य चाललंय रायगडावर, है ना दादा? खरंच खूप छान. असं कार्य सर्व जे गडावरती येत आहेत त्यांनी मूळतः केलं पाहिजे. खरंच खरंच. एक तर आपण स्वतःहून कचरा नाही केला पाहिजे आणि जो कचरा अनावधाने झालेला आहे तो आपण खाली घेऊन जाऊ शकतो गडावर. हो ना, आणि आपल्या आपल्या बॅग कॅरी करा. बरोबर बरोबर. तर मूळतः स्वतःहून काही तिळाच्या दाण्याही एवढाही कचरा न होईल आपल्याकडून तो पहावा. खरंच. दुसऱ्यांचा समजा झाला असेल चुकून अनावधानाने तो उचलावा. बस. खरंच. मनोरे. ओके. टॉवर्स आहेत किंवा थोडं रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी. अच्छा, म्हणजे इथून महाराज सगळं बघायचे खाली, गॅलरी टाईप आपले असतं ना तसे हे मनोरे होते गाईज. सो इथे महाराज जाऊन जरासे असं संध्याकाळचे वगैरे बसायचे, जाऊन फिरायचे तिथे. हे बघा, हा हे मनोरे 4-5 मजल्याचे होते पण आता सगळं ते उद्ध्वस्त झालंय. महाराजांच्या आधीच्या काळात हिंदू वास्तुशास्त्र जे होते ते कमी होते फार, कारण आपली तेवढं राज्यच नव्हतं किंवा आपला तेवढा लवाजमात नव्हता किंवा तेव्हा आपलं तेवढं स्थैर्य नव्हतं, हिंदवी स्वराज्याला तेवढं स्थैर्य नव्हतं. त्याच्यानंतर जेव्हा आदिलशाही निजामशाही ही जेव्हा बुडाली त्याच्यानंतर त्यातले जे कारागीर होते ते सगळे महाराजांच्या पदरी आले आणि महाराजांच्या पदरी आल्यामुळे त्यांच्या वास्तुकलेचा थोडासा पगडा आपल्याला कुठे कुठे मनोऱ्यांमध्ये किंवा कुठे कुठे, कारण हे काही मनोऱ्यात ते सेम विजयनगर सारखे दिसतात, त्याच्यानंतर काही दौलताबाद सारखे तिथले मनोरे त्या प्रकारचे दिसतात. त्याच्यानंतर जगदीश्वराचं मंदिर आहे, थोडंसं त्या स्थापत्य कलेशी साम्य थोडंसं येतं, पण बऱ्याच ठिकाणी आपल्या इंदुरकरांनी हिंदू पद्धतीने आणि हिंदू जी शास्त्र आहे त्या पद्धतीने बांधून घेतलेलं आहे. तर ही जी पूर्ण वास्तू आपल्याला समोरात दिसते त्याच्या लेफ्ट साईडला पूर्ण ही साईडची वास्तू आहे ती सगळी राजसदर आणि पूर्ण राजसदरीमध्ये जे कामकाज चालायचं कारकुनांचं, त्याच्यानंतर सगळे पूर्ण अख्ख्या राज्याचे जे व्यवहार व्हायचे ते ह्या कार्यालयांमध्ये व्हायचे. कुशावर्त केला, त्याच्यानंतर हत्ती तलाव केला, त्याच्यानंतर कोलिम तलाव केला, त्याच्यानंतर बाराडाकी केली, अशी प्रत्येक ब्राह्मण वाड्यासाठी तिथलं स्वतंत्र तलाव केलं, काळा हौद केला, असे बरेच सगळ्याकडे पाणी साठलं, पाणी मिळालं. पण महाराजांना चिंता होती की मी एवढा मोठा राजसदर बांधले, मी एवढा मोठा राजदरबार बांधलाय, माझ्या स्वतःसाठी मला अजून पाणी मिळालं नाही. तेव्हा राजदरबाराच्या बाजूलाच खोदकाम चालू होतं, बरंच काळ खोदकाम चालू होतं, पण त्यांना यश मिळत नव्हतं, पाणी लागत नव्हतं. तर एका वेळी महाराज सकाळी दुसऱ्या पहारी वगैरे 5-5:30 वाजता खाली गडावरती म्हणजे मनोऱ्यांच्या खाली उतरले आणि त्यांच्या समोर त्यांचे काही अधिकारी वगैरे असतील आणि जो मुखिया असतो, जो खंडणारा वगैरे त्यांचा बलुतेदार वगैरे किंवा छोटासा, तो खाली काम करत होता. तर त्यांनी महाराजांना वरती बघितलं की महाराज इकडे आले, तर धावत तो वरती आला आणि त्यांना विचारलं की अहो काय झालं महाराज, तुम्ही इकडे कशाला आलात? तर त्यांनी सांगितलं कारण मला काळजी आहे की सगळ्यांना पाणी मिळालंय पण इकडे अजून राजदरबाराला पाणी नाहीये. तर ते बघत असताना होळीच्या माळावरून एक ऋषी म्हणता येईल किंवा मग साधू पूर्ण ज्याच्या जटाभार वाढलेल्या होत्या, हातात एक त्रिशूळासारखं शस्त्र होतं, तो धावत म्हणजे चालत त्याचा त्रिशूळ आपटत इकडे आला आणि त्यांनी विचारलं की राजा काय रे, काय झालं तुला, म्हणजे तुला कसली चिंता आहे? तर तो म्हणतो की मी सगळ्यांसाठी सगळं व्यवस्थित बांधलेलं आहे, सगळ्यांसाठी पाणी वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहे, पण आमच्या राजदरबारासाठी जे तलाव आहे त्याला पाणी लागत नाहीये. तर तो बोलतो की अरे तू पूर्ण विश्व घडवलंयस. तो ऋषी म्हणाला तू पूर्ण विश्व घडवलंयस आणि त्या विश्वाची चिंता तू कशाला करतो? तो ऋषी स्वतः खाली गेला जिकडे बांधकाम चालू होतं, जवळपास पूर्ण खणून खूप खड्डा खोल गेलेला होता. पण म्हणतात ना की एक वेळ लागते किंवा एक निमित्त मात्र लागतं. त्यांनी त्याची जो मोठा त्रिशूळाचा घाव त्या ह्याच्या घाणेवरती घातला आणि तिकडे पाण्याचा ओलसर निर्माण झाला, पाणी तिकडे थोडंसं दिसायला लागलं. त्याच्यानंतर तिकडे खणल्यानंतर जिवंत झरे मिळालेत. बापरे. तिथे जिवंत झरे मिळालेत आणि तो ऋषी पुन्हा आला वरती, महाराजांनी त्याच्या पाया पडले आणि मग ऋषी परत त्या मार्गे निघून गेला. त्याच्यानंतर
त्यांचे जे मंत्रिमंडळ वगैरे होते त्यांनी महाराजांना म्हणले की महाराज तुम्हाला असं वाटत असेल की कोण आला, आम्ही पण सगळीकडे चौकशी करून झाली, आमच्याही ज्ञात नाही तो माणूस कुठून आला कुठून गेला, बहुतेक तो शिवशंकराचा स्वतःचा अवतार आला तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी गंगा सागर निर्माण केली. त्याच्यानंतर महाराजांनी त्याचं नाव गंगासागर ठेवलेलं. नाईस 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 नाईस. गंगासागर. दादा इथे गेलाय महाराजांना हार घालायला. शिवाजी महाराज की जय. वज्रजुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर हिंदवी स्वराज्य रक्षक. सो गाईज इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि आता आपण जिथे होतो ते महाराजांचं आसन होतं, तिथे सिंहासन. हे सगळं आता पडलंय. खूप छान असं दरबार होता है ना. छान गर्जना झाली तुझी. हो इथून महाराज चाललेले असणार तेव्हा. हा लोक बोलतात हा की हे आपलं दिल्लीचं गेट. हा पण दिल्ली गेट कधी बांधला? इंग्रजांनी बांधला. हो त्याच्या आधीपासून हे होतं. हे पण त्यांनीच कॉपी केलं. हे त्यांनी कॉपी केलं. म्हणजे महाराजांचं टॉयलेट सिस्टीम पण महाराजांनी पहिले हे केलं, नंतर इंग्रजांनी कॉपी केलं. आणि सेम हे पण हे इंडिया गेटचं असं हे सेम आहे. सो आपल्या महाराजांचं पहिलं होतं आणि मग इंडिया गेट बांधलं गेलं. सो महाराजांना सगळ्यांनी कॉपी केलं. आपण बसलेलो उभे आहोत. ही वास्तू आहे नगारखाना. नगारखाना आणि मूळ जी वाट होती ते सर्वसामान्य लोकांना येण्यासाठी आणि बाकीचे अधिकारीसाठी येण्यासाठी ती ही मेन रस्ता होता. म्हणजे राजवाडा आता वाडा वगैरे जो आहे तिथे डायरेक्ट एक्सेस कोणाला नव्हता. त्याच्यानंतर राणीवसा तिकडे कोणाला एक्सेस नव्हता. सर्वांना एक्सेस होता तो ज्या ठिकाणावर. म्हणजे इकडे आतमध्ये पण महाराजांच्या दर्शनासाठी किंवा काही कामकाजासाठी यायचं असेल त्याची चौकी पाहणी बाहेर होती. त्याच्यात चौकशी झाल्यानंतर आतमध्ये सोडलं जायचं. ह्या दरबारामध्ये जवळपास 2 का 3 वेळाच दरबार भरला असेल. कारण महाराज सतत राज्याभिषेकानंतरही दक्षिण दिग्विजयासाठी गेले तेव्हा बराच काळ महाराज मोहिमांसाठीच बाहेर पडायचे. तेव्हा इकडे 2-3 वेळाच दरबार भरला असेल महाराजांचा. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळची सर्वात मोठी गोष्ट होती. निमंत्रण पत्रिका पोहोचल्या होत्या सर्व गणपतींना, आदिशक्ती अंबाबाई, त्याच्यानंतर तुळजाभवानी, सर्व देवदेवतांना निमंत्रण पत्रिका पोहोचवल्या होत्या. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पत्रिका पोहोचवल्या होत्या. सामान्य जनांना राज्याभिषेकासाठी ऍक्सेस होता. महाराज म्हणजे बरेच दिवस आधी राज्याभिषेकाची तयारी चालू होती. राज्याभिषेकाच्या आधी महाराजांनी गागाभट्ट हे जे शास्त्री पंडित होते, कुठले रे, काशी विश्वेश्वराचे जे मूळ पुजारी होते
ते त्यांना बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर बराच काळ हिंदू पाकिस्तानचा राज्याभिषेक झाला नव्हता. त्याच्यामुळे काही आपल्याकडे ग्रंथ नव्हते किंवा की कसं होईल, कसा राज्याभिषेक होईल, काय विधी असतील. तर शिवाजी महाराजांनी गागा भट्टांकडून त्याचं नाव राज्याभिषेक कोश म्हणजे त्याचा ग्रंथ लिहून घेतला पूर्ण महाराजांनी की कशा विधी होतील, काय काय होतील. त्याच्यात महाराजांना कळलं की राज्याभिषेकाच्या आधी देवदेवतांना निमंत्रण पत्रिका पाठवायच्या असतात, त्या पोहोचवल्या सगळीकडे. महाराजांनी पूर्ण गड भरला होता त्या काळामध्ये आणि महाराज पहाटे उठले. बहुतेक त्यांना रात्रभर झोपत लागली नसेल, कारण इतक्या वर्षानंतर हा एवढा मोठा उत्सव साजरा होत होता, एवढा मोठा उच्च स्थानीचा सोहळा साजरा होता. बहुतेक राजांना रात्रभर झोपत लागली नसेल. महाराज पहाटे 4 वाजता उठले. त्यांचे प्रातर्विधी सगळ्या हे झाल्या. अभिषेक झाल्यानंतर त्यांनी राजवस्त्र परिधान केली. त्याच्यानंतर महाराज त्याच्या काही दिवसांआधी महाराजांना मुंज करायला लागते. म्हणजे जेव्हा राज्याभिषेक असतो तेव्हा मुंज करायला लागते, कारण महाराजांचं लग्न आधीच झालेलं. तर त्यांनी पुन्हा मुंज केली. मुंज झाल्यानंतर तो पालक झाला, म्हणजे लग्न होऊन हे झाला, तर त्यांना पुन्हा लग्न करावं लागतं. तर महाराजांनी विचारलं की मी आता माझं अराउंड वय एवढं आहे, मी मोठा आहे, तर मी आता परत लहान कसं कोणाशी लग्न करू. तर गागा भट्टांनी सांगितलं की तुमच्या पत्नीशीच तुमचं परत आपण लावूयात. मग महाराजांचं पुन्हा लग्न झालं आणि लग्नानंतर मग ह्या सगळ्या विधी झाल्या. लागल्यानंतर एक लग्न करायला लागलं राज्याभिषेकाच्या आधी. तर त्या प्रकारे त्यांचं लग्न त्यांच्या पत्नींबरोबरच लावलं गेलं. पण त्यांचं मुख्य लग्न हे भूमीबरोबर लागलं. ही भूमी ही त्यांची पत्नी आणि त्या भूमीचा स्वामी झाला असं त्याचा अर्थ होतो. बरोबर. म्हणजे राजा हा विष्णूचा अवतार मानला जातो आणि विष्णूचा अवतार असल्यामुळे तो भूपती झाला आणि त्याचं भूमीशी लग्न लावण्यात आलं. त्याच्यानंतर सकाळी पहाटे सगळ्या विधी झाल्यानंतर सोयराबाई शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जिजामातांच्या दर्शनासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर ते बहुतेक याच मार्गाने येथे आले असतील. त्यांनी पूर्ण राजवस्त्र परिधान केले होते. एका हातात विष्णूची मूर्ती होती, एका हातात तलवार होती, जगदंबा राजदंड होता. एका धनुष्यबाण धारण केलेला होता त्यांनी. आणि त्या पूर्ण लवाजम्यासमोर याच दरबारातून बहुतेक ते आले असतील आणि याच दरबारातून ते सरळ वाजत गाजत त्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचले असतील. पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्यानंतर महाराज थोडेसे स्तब्ध झाले, थोडेसे थांबले. पूर्ण जो तिथला भाग होता, तिथली जी मंडळी होती ती जरा स्तब्ध झाली की अरे महाराज का थांबले. महाराजांना प्रत्येक पायरी चढताना त्यांच्या प्रत्येक मावळ्यांची आठवण येत होती. तेव्हा त्यांना त्यांचे बाजी पासलकर आठवत होते, बाजी प्रभू देशपांडे आठवत होते, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे आठवत होते, त्या मुरार बाजी आठवत होते. ही त्यांच्या ह्या गड पूर्ण या स्वराज्य निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या मते हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य या शिलेदारांचं आहे. त्या शिलेदारांच्या आठवणीसाठी त्यांनी एक पायरी त्यांचं स्मरण करत त्यांनी पुढे केलं. त्या शिलेदारांना आठवता त्यांना सर्वात त्यांची आठवण झाली असेल त्यांना त्यांच्या पित्यांची, की ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न धारण केलं होतं, मनात बाळगलं होतं आणि त्या पूर्तता त्याची आज होत होती. आणि तो सुवर्ण क्षण साजरा झाला. महाराज वरती गेले, पाय न लावता सिंहासनावरती बसले आणि जयघोष चालू झाला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्याच्यानंतर एवढा मोठा जयघोष होता, एवढा मोठा उत्सव होता. त्याच्यानंतरही बरेच दिवस गडावरती खूप मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक चालू झाला. खूप वेगवेगळ्या गडांवरून वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाहुणे मंडळी आली होती. बरेच इंग्रज अधिकारी आले होते. त्यातल्या हेनरी ऑक्झिंडन म्हणून नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, तोही आला होता. त्यांनी हे सगळं राजा वैभव बघून तो चक्क झाला होता की एवढ्या उंच गडावरती हे एवढं राजवैभव कसं.
त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गड बघितला असताना तिकडे बाहेर त्याला 2 मोठे हत्ती दिसले. त्यांनी त्यावेळी काही विचारलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी मोरोपंतांना नंतर काही दिवसांनी विचारलं की अरे आम्हाला वरती येण्यासाठी एवढा त्रास होतो, एवढी दमछाक करायला लागते, तर एवढे मोठे 2 हत्ती वरती आणले कसे? तर तेव्हा त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांनी सांगितलेले की हे महाराजांना पहिलेपासून माहिती होतं की ही गडाची राजधानी करायची आहे. जेव्हा राजधानी करायची होती तेव्हाच हत्तीचे पिल्लू तेव्हाच वरती आणण्यात आलेले होते आणि नंतर ते हळूहळू ते मोठे झालेले. म्हणजे राजांचा दूरदृष्टी केवढी मोठी होती आणि त्यांची केवढं मोठं होतं ते आहे. त्याच्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या हे पाहुणे मंडळींनी त्यांना भेटवस्तू दिल्या. हे कार्यक्रम साजरे झाले असतील. त्याच्यानंतर त्यांची एक मिरवणूक निघाली. महाराज त्या स्थानावरून चालत इकडे आले असतील. इकडे एक सुवर्ण पूर्ण घोड्यांनी यांनी सुवर्ण अलंकारांनी सजवलेला घोडा इकडे तयार केलेला होता. महाराज त्याच्यावरती बसले आणि त्याच्यानंतर त्या मार्गाने खाली उतरले. होळीच्या माळावरती मोठा हत्ती सजवलेला होता, त्याच्यावरती मेघडंबरी होती आणि त्या मेघडंबरीमध्ये महाराज बसून जगदीश्वराच्या भेटीसाठी गेले. तो क्षण आणि दुतर्फा जी बाजारपेठ आहे, त्याच्यानंतर दुतर्फा जी वस्ती आहे, दोन्हीकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला आणि महाराज जगदीश्वराकडे गेले. आता आपण तेच सगळं अनुभवणार. हळूहळू आपण तिकडे जाणार आहोत. इथली खासियत, अजून एक खासियत आहे इथली की बाबा हा जेव्हा प्रसाद बनवण्यात आला तर असं म्हणण्यात येतं की महाराज जिथे बसलेत, आपण जे काही बोलतो इथे हळू आवाजात असो किंवा मोठ्या आवाजात असो, आपण जे बोललेलं तिथपर्यंत ऐकायला जातं. तशा टेक्निकनी हे बनवलेलं गेलं होतं. कारण वाऱ्याचा फ्लो आणि जी पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर वगैरे जे बनवलेलं अशा पद्धतीने बनवलेलं, ती इकडे जी काही कुजबूज व्हायची ती महाराजांना तिथपर्यंत ऐकायला द्यायची. आता खूप गर्दी असल्याने ते ऐकायला येत नाही, पण ही अजूनही होतं. तेव्हा शांतता असते आणि हे की आपण इकडे जे काही हळू बोलू महाराजांच्या सिंहासनाच्या इकडे पूर्ण ऐकायला येतं. सगळं इकडचे पॉइंट झालेत बघून. महाराजांचं राज्य अभिषेक जिथे झाला ते बघितलं, दरबार बघितले, महाराण्यांचे सगळं बघितलं. आता आम्ही चाललोय जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. इथून तुम्हाला दिसत असेल हे टोक, असं वाटतं मस्जिद आहे, बट हे जगदीश्वराचं आपलं शंकराचं मंदिर आहे. त्याची पण एक कहाणी आहे, ती तिथे जाऊन दादा सांगेल. आता मी इथे पाया पडायला आलो. खूप ऊन आहे पण गार वारा येतोय. खरंच खूप बरं. देवस्थानला कसं वारा येतो, देवस्थानच आहे. खूप छान आहे. आता इथून बाजारपेठमधून डायरेक्ट जगदीश्वराचं मंदिर, महाराजांची समाधी आणि मग आम्ही तिथे जे जसं आपण रायगडावर एंट्री करतो जेव्हा चालत होतो तर महाराजांची इथे मूर्ती आहे. तर तिथे दादा आता मस्त आरती घेतली दादानी आणि खूप भारी वाटतंय. मस्तपैकी हार वगैरे घातला. सो जय जय हर हर महादेव. मौल्यवान गोष्टी होत्या. प्लास्टिक उचला इकडचं. बाहेरचे जे हिरे का काढताय का? खूप कचरा आहे इथे, पण खूप आहे, खूप कचरा मिळेल. जो तो आमची सेकंड पिशवी आहे ती पण आता भरत आली ऑलमोस्ट. एवढा कचरा प्लास्टिकचा. हे बघा, ही अजून थर्ड पिशवी आहे ज्यात ही माझ्या बहिणी भरतायत कचरा. सो ही थर्ड पिशवी आहे आजची. आपण आता बाजारपेठेत आहोत. बाजारपेठेच्या दोन्ही दुतर्फा
दुकानं आहेत, पण ही दुकानं नसून प्रत्येक हे ऑफिसेस आहेत. प्रत्येक हे वेगवेगळ्या पोर्टचे किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ह्याचे ऑफिसेस आहेत की जिकडे कर प्रणाली चालायची. की कर प्रणाली का असते की स्वराज्याला जे धन मिळतं त्या कर प्रणालीसाठी ही सगळी कार्यालय होती. बेसिकली आपल्याला समोर हा शेषनागाचा चिन्ह दिसतंय किंवा हे मूर्ती दिसते. त्याची एक कहाणी आहे. महाराजांच्याही आधी म्हणजे महाराजांच्या आजोबांच्या काळी म्हणजे मालोजी राजांच्या वेळी तेव्हा एक पुंडे एक घराणं होतं जे श्रीगोंद्याचं होतं. त्यांनी महाराजांना सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर कार्यव्यवहार करतो, पण जेव्हा तुमच्या पुढच्या पिढींमध्ये एखादा कोणी राजा वगैरे होईल तर ती पदवी आम्हाला नेहमी मिळावी. म्हणजे जसं आपण वाणी आहोत तेव्हा वाण्यांचा म्हणजे पूर्ण व्यवहाराचा प्रमुख आम्हाला नेमण्यात यावं. ते शिवाजी महाराजांनी जेव्हा ही पूर्ण बाजारपेठ निर्माण केली, शेषप्पा पुंडे त्यांचे पुढचे वंशज होते. शेषप्पा पुंडे हे पूर्ण या बाजारपेठेचे अधिकारी होते. त्यांचा हा सिंबॉल दप्तर होतं. पूर्ण या बाजारपेठेचे ते अधिकारी होते शेषप्पा पुंडे जे या पूर्ण आणि त्यांचा वाडा कुशावर्ताच्या बाजूला आहे त्यांचा पूर्ण वाडा. तर ते वारल्यानंतर त्यांच्या आठवणीसाठी ही प्रतिकृती तयार केलेली आहे शेषनागाची. त्यांचं नाव होतं शेषप्पा पुंडे. त्यांच्या आठवणीसाठी इकडे त्यांच्यानंतर कोरण्यात आलेलं आहे. तर पूर्ण ह्या बाजारपेठेचा अधिकारी म्हणता येईल ते होते. जसं गड चढायला स्टार्ट केलं त्यानंतर ना पप्पांनी एक पिशवी घेतली मोठी. आणि पप्पांना माहिती होतं पप्पा फर्स्ट टाइम या गडावर आलेत, तरी पण त्यांना माहिती होतं की कचरा काहीतरी असणार किंवा आमच्या फॅमिलीचा कचरा होऊ नये म्हणून त्यांनी एक पिशवी घेतली. अशा आत्ता ही 5वी पिशवी चालली आहे. अजून कचरा तसाच भरला जातोय. सो खूप जास्त कचरा इथे आहे. सो मी या ब्लॉगमध्ये आय नो खूप वेळा बोलली असेल कचरा करू नये, पण प्लीज मनापासून कळकळीची विनंती आहे गाईज, इथे कचरा करू नका. हे देवस्थान आहे, ठीक आहे. सो प्लीज हे बघा वरती चढून बिचारे कचरा उचलतात. सो काहीतरी वाटलं पाहिजे की आत्ताची पिढी तरी ॲटलिस्ट त्यांनी बॅग आणाव्या खांद्यावर आणि त्याच्यावर कचरा टाकावा. पाणी प्या, बॉटल लगेच त्या बॅगमध्ये जाऊ देत. प्लीज गाईज, प्लीज कळकळीची विनंती आहे. जय श्री. सो मी या ब्लॉगमध्ये आय नो खूप वेळा बोलली असेल कचरा करू नये, पण प्लीज मनापासून कळकळीची विनंती आहे गाईज, इथे कचरा करू नका. हे देवस्थान आहे, ठीक आहे. सो प्लीज हे बघा वरती चढून बिचारे कचरा उचलतात. सो काहीतरी वाटलं पाहिजे की आत्ताची पिढी तरी ॲटलिस्ट त्यांनी बॅग आणाव्या खांद्यावर आणि त्याच्यावर कचरा टाकावा. पाणी प्या, बॉटल लगेच त्या बॅगमध्ये जाऊ देत. प्लीज गाईज, प्लीज कळकळीची विनंती आहे. जय श्री. मागे जो दिसतोय हा तो टकमक टोक आहे. ओके, कडे लोट त्याला म्हणतात. आता लोक थांबली तिथे का? हो तिथे लोक आहेत ना. तिकडे झेंडा दिसतोय कोपऱ्यात, ते टकमक टोक आहे. महाराजांच्या काळात या टकमक टोकावरून एकही शिक्षा झालेली नाहीये. अरे बाप. संभाजी महाराजांच्या वेळी दोन शिक्षा इथून झालेल्या आहेत. शिक्षा द्यायची प्रकार कसा होता, एक मोठी गोण घेतली जायची, त्याच्यात जो शिक्षा म्हणजे जे शिक्षेचा पात्र असेल त्याला त्याच्यात टाकण्यात यायचं. त्याचा हे गुन्हा साबूत झाल्यानंतर पूर्ण न्यायालयीन गुन्हा साबूत झाल्यानंतर त्या पोत्यामध्ये त्याला भरण्यात यायचं. पोतं वरतून बांधलं जायचं, ते सील केलं जायचं, त्याच्यावर त्याचं नाव, मूळ गाव आणि काय गुन्हा केला ते सगळं लिहिलं जायचं आणि ते पोतं वरतून टकमक टोकावरून खाली टाकण्यात यायचं. ते टकमक टोकावरून असं आपण करतोय, पण तो गुन्हाच तेवढा केला असेल की गुन्हा केला असेल. देशद्रोहाच्या गुन्ह्याला ही शिक्षा. बरोबर, देशद्रोह गुन्हा केला तर मग ती शिक्षा बरोबर आहे. आणि ती शिक्षा बरोबर होती. त्याला त्या गुन्हेगाराला खाली फेकल्यानंतर संपायचं नाही. मावळे परत खाली जायचे गड उतरून, ते कुठे आहे तो जे पोतं कुठे पडले ते जाऊन चेक करायचे. ते पोतं तिकडे उघडायचे नाहीत. ते पोतं तसंच्या तसं वरती परत गडावरती यायचं, परत टकमक टोकावरती नेण्यात यायचं, तिथे ते उघडलं जायचं. जर त्याचा श्वास चालू असेल, जिवंत असेल, ते पुन्हा बांधलं जायचं आणि ते परत फेकलं जायचं.
एवढी कठोर शिक्षा होती. कठोर शिक्षा होती त्या काळी. आणि अजूनही त्याचं प्रयोजन होतं की बाबा नुसतं फेकलं असतं तर त्याचे आवय तुटले असते आणि त्याच्या परिवाराला त्याचा पूर्ण देह व्यवस्थित देता आला नसता, म्हणून ते तसं केलं होतं. ही गोष्ट गाईड सुद्धा सांगितलं, ते दादू सांगते आम्हाला. भारी वाटते, खूप भारी वाटते. बाकी 2 वेळा मी येऊन गेले तेव्हा खूप वेगळं सांगितलं. बट येस, दादाचा अभ्यासच तेवढा आहे, खूप भारी सांगतोय तो. 80 वेळा आलाय त्यामुळे त्याचा अभ्यास पण तेवढाच आहे. मी ह्या ब्लॉगमध्ये खूप जास्त रिपीट करत असेल 2 गोष्टी, कचरा करू नका आणि दादाचं. बट येस, ते खरं आहे. आपण चाललोय जगदीश्वराकडे. जगदीश्वराचा हा मुख्य रस्ता नसून हा मागचा दरवाजा आहे. मुख्य दरवाजा हा पूर्वाभिमुख आहे पुढून, पण आता तिकडून ऍक्सेस असल्यामुळे आपण इथून चाललोय. हे बेबी उठला आमचा बुबडू. आम्ही एंटर करतो जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. गाईज, हे जगदीश्वराचं मंदिर म्हणजे इथे शंकराची पिंड आहे आणि माझा 3rd डे आहे पिरियड्सचा, सो मी नाही जाऊ शकत आतमध्ये. बट मी ब्लॉगचं शॉट घ्यायला सांगितले. आतमध्ये अभिषेक घालणार आहेत, ते मी मिस करणार आहे, बट तुम्हाला मी दाखवेन नक्कीच. सो आता सगळे चाललेत महाराजांच्या समाधीच्या इथे जगदीश्वराच्या मंदिरात गर्दी आहे, सो त्याच्यानंतर जाऊ. इथे पहिले समाधीला पाया पडून येतोय. जगदीश्वर मंदिर झालंय, समाधी झाली आणि जगदीश्वर मंदिरमध्ये ना मी सगळ्यांनी अभिषेक सुद्धा घातलाय. मला पिरियड्सचं, जसं मी तुम्हाला सांगितलं पिरियड्स, त्यामुळे मी आतमध्ये गेली नाही, पण मी शूट घ्यायला लावलं माझ्या भावाला आणि ते तुम्ही बघितलंच असेल ऑफकोर्स. सो आत्ता आम्ही चाललोय जेवायला. इथे गडावरच सोय आहे, तर तिथे आम्ही जेवायला चाललोय आणि मग नंतर आम्ही गड उतरून खाली जाणार. सो येताना रोपवे आणि जाताना आम्ही म्हणतोय की उतरत जाणार. सो या मग एवढीशी पोरं बिचारी आमची उचलतात कसे कचरा. आणि हे कार्य चालूच आहे, आल्यापासून गडावर आम्ही कचराच उचलतोय, हे ना आमचा छोटा पोरगा. सो आम्हाला बघून हे सगळे लोक पण जे आहेत अननोन ते सुद्धा कचरा उचलायला लागलेत. सो खूप भारी आहे, हा आमचा कार्यकर्ता खूप भारी आहे. चला रुद्रा, गुड. हे बच्चा, हाय. झोप झाली तुझी? झोप झाली? अरे वा वा वा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे या. सो गाईज, आम्ही ट्रेकिंग करून जेवायला चाललोय खाली. सगळे दादाला शिव्या घालतात एवढं. सगळ्या वयस्कर लोक बिचारे ट्रेकिंग करायला आले तिथे. खूप असा रस्ता ट्रेकिंगचा आहे, सगळे मस्त चाललेत. सी या गाई. ब्लॉग सुरू आहे, हसत या. ब्लॉग सुरू आहे, हसत या. आई हात पकड आई. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. वाव, इथूनच रस्ता नाही का रे खाली उतरायला? वाव, व्हॉट वाइब गाईज. या आहे का सगळं मिळणार तुम्हाला, सगळं. सगळ्यांना भूक लागली आहे. हे मिळणार का, ते मिळणार का? वाव, भूक लागली. दादा तू पुढे कर फक्त बाती. अशी काही वाईब आहे. ते अर्धे जेवतायत, अर्धे गप्पा मारतायत. सो गाईज, आता मी तर रोपवेने चालले. ऍक्च्युली मी चालत जाणार होती, बट मला ना थोडंसं ताप वगैरे भरलाय.
अचानक मला सर्दी तर कंटिन्यू आहेच खूप दिवस झाले, तर ताप सुद्धा भरलाय, तर गोळी घेतली आहे आणि बाकी सगळे चालत येतात आणि मी रोपवेने चालली आहे मम्मी सोबत. माझी खूप इच्छा होती चालत यायची, बट तब्येत खूप डाऊन आहे. सो गाईज अजून खूप लाईन आहे आम्हाला. आम्ही 6:30 पासून लाईनीत उभे आहोत आणि आता वाजलेत किती वाजलेत काका? आता 8:45. तर एवढ्या वेळ आम्ही लाईनीतच होतो. बाकी सगळे गड उतरून खाली नाश्ता वगैरे करतात, फ्रेश झाले. आम्ही फक्त असं बसलो. रोपवे आले आयशी